प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर टू प्रोफेसर असे पदोन्नती झाल्याबद्दल त्यांना माझ्या सर्वांसाठी अभिनंदन आणि मनोगत व्यक्त करण्याची संधी देतो. धन्यवाद सर. मी सुरुवातीला माऊली सरांचं मनापासून अभिनंदन करतो की या व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आज अनुप्रिता आणि मॅडम महात्मा ज्योतिराव फुले यांना खूप छान वाटलं असेल की दोन महिलांच्या हस्ते लोकप्रतिनिधींच्या हस्ते आणि तुम्ही सगळ्या महिला हस्ते माऊलीनं या उपक्रमाचं, या दुकानाचं, रिटेल शॉपचं फार चांगल्या प्रकारचं उद्घाटन केलं, होलसेल शॉपचं उद्घाटन केलं. त्याबद्दल महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना खूप छान वाटलं असेल, खूप बरं वाटलं असेल. माऊली सर जबाबदारी वाढलेली आहे, आता तारेवरची कसरत आहे. माऊली सरांचा स्वभाव बघता साधारणतः कोणताही व्यवसाय करत असताना अनुप्रिता जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ लागतो, इतकी आहेच आता इथे. तर मी जो काय पण करता तर मी जो काही माऊली सरांचा अनुभव घेतलाय तर त्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. जिभेवर साखर आहे, डोक्यावर बर्फ आहे. अजून एक आपल्याला काळजी घ्यावी लागेल की साधारणतः मी आणि माझा मित्र आनंदा, डॉक्टर आनंदा गांगुर्डे, प्रोफेसर डॉक्टर आनंदा गांगुर्डे, कालच ते प्रोफेसर झाले. तर आम्ही सातत्याने चिंतन करत असतो की व्यापार उद्योगात मराठी माणूस थोडासा पाठीमागं पडतो. त्याच्याबद्दल आम्ही सातत्याने चिंतन करतो, त्याचं निरीक्षण करतो. आणि त्यामुळं माझा माऊली सरांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या सगळ्या सपोर्टर्सना माझा सल्ला राहील की साधारणतः येणारे 1000 दिवस कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या दुकानाचं शटर अजिबात बंद राहणार नाही याची काळजी आपण घ्यायची. पहिले 1000 दिवस. त्यामुळे कदाचित लग्न झाले का नाही त्याही कालखंडामध्ये माऊली सरांना ही शटर खाली घेऊ नये असा माझा त्यांच्याकडे आग्रह राहील. म्हणजे साधारणतः जी प्रचंड मोठी माणसं झाली, ज्यांनी व्यापार केला, उद्योग केला, प्रचंड श्रीमंत झाली माणसं, त्या सगळ्यांनी या पहिल्या 1000 दिवसांमध्ये आणि नंतरच्या कालखंडामध्ये फार चांगल्या प्रकारचं डिव्होशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन दिलेलं आहे. तन मन धन अर्पण केलेलं आहे. तर अशा प्रकारचे सगळे मोठमोठे जगभरातल्या सगळ्या उद्योगपतींचे सगळे पैलू माऊली आणि त्यांच्या कुटुंबियांनी ते आत्मसात केलेलीच असतील. त्याच्यात त्याची वृद्धी व्हावी अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या नूतन वर्षाच्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा. आणि या निमित्तानं एक जगाकडे प्रार्थना करतो की मानवाचा जो प्रवास झालाय तो प्रवास केऑसकडून कॉस्मॉसकडे झालेला आणि फार छान पद्धतीनं तो प्रवास झालेला आहे. तो माणूस इथंपर्यंत आलेला आहे. पण ट्रम्प तात्यांसारखी किंवा पुतीन तात्यांसारखी काही नतद्रष्ट माणसं आहेत आणि त्या नतद्रष्ट माणसांना हे भलतंच काहीतरी सुचतं आहे. 2020चा लॉकडाऊन आपण बघितलेला आहे. काय भयानक परिस्थिती होती. त्या भयानक परिस्थितीतून माणूस आत्ता कुठेतरी पुढे आलेला आहे. आणि तोपर्यंत त्याच्यानंतर रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध आणि त्याच्यानंतर आत्ता अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध आणि त्याचे परिणाम आपल्याला सगळ्या जगभरातल्या नागरिकांना, सर्वसामान्य माणसांना त्याचे ते परिणाम सोसावे लागणार आहेत. तर या दोनही नेत्यांना म्हणजे पुतीनला पण आणि या ट्रम्पला पण मी विनंती करतो की माऊलीसारखी लढणारी पोरं आहेत, स्ट्रगल करणारी पोरं आहेत, तळागाळातली पोरं आहेत, शून्यातून विश्व निर्माण करणारी पोरं आहेत. आणि त्या पोरांना आम्हाला कॉस्मॉस हवा आहे, आम्हाला शांतता हवी आहे, आम्हाला विश्व शांतता हवी आहे. मग अशी ढाणे सरांनी उल्लेख केला की ज्ञानेश्वरच नाव आहे आणि त्यांनी विश्व शांततेची प्रार्थना केलेली होती, पसायदान मागितलेलं होतं. आणि त्याच्या आधी इथं अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडणारा महात्मा तथागत गौतम बुद्ध यांनी फार चांगल्या प्रकारचा विचार मांडलेला होता. तर मी या दोनही नेत्यांना विनंती करतो, बाबांनो आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे, आम्हाला इथं उभं राहायचं आहे, आम्हाला इथं जगायचं आहे, इथं अखिल मानवजातीच्या कल्याणाचं कार्य करायचं आहे. तर माऊली सरांना या व्यवसायाच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो की त्यांना त्यांची खूप प्रगती हो, त्यांच्याकडे खूप पैसा येऊ आणि त्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाचं कार्य करावं अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. काका मी तुमचं अभिनंदन करतो, त्यांच्या बहिणीचं, त्यांच्या दाजींचं आणि तुमच्या सगळ्या सपोर्टर्स, तुम्हाला सहकार्य करणाऱ्या सगळ्या
मित्रमैत्रिणींचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो.